बदनामीची जोडी आणि पंच इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय आणि आपला अजूनही क्षेत्ररक्षण इथून मात्र सजलेलं नाहीये. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू आपण पाठवून द्यायचे. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला काव्या 11 इगतपुरी संघ इथून आता पाहायला मिळतोय फलंदाजीच्या भूमिकेमध्ये. आणि त्यांचे आयकॉन जर का आपण बघितले तर शाहिद शेख आणि अक्षय थेडे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. आणि पाहू शकता अक्षय गरिदाई पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये आल्याला लावले गेले. गोल्डन स्पोर्ट टिटवाळ्याचे ओनर वैभव शेठ यांच्याकडून हे पारितोषिक आहे. सलग 3 चेंडू 3 षटकार गरिदा अक्षयच्या 1000 रुपये स्वरूप पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. शाहिद शेखला आपण पाहताय चर्चेत असणारी जी टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये चर्चेत असणारी नावं आहेत ती सातत्याने या मैदानामध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शाहिद गरिदा खरं तरी पारितोषिक इथून मात्र लागले गेले. पहिल्याच बॉलवर उडवलं गेले चेंडूला. झेलला आहे मैदानाच्या आतमध्ये संधी. पहिल्याच बॉलवर इथे मात्र घडतं तरी काय. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज, आयकॉन म्हणून नियुक्ती झालेला खेळाडू आता मात्र झेलवाच्या स्वरूपात परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिल्याच बॉलवर महत्वाचं विकेट तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळालं. टीम काव्या 11 इगतपुरी संघाचं आपण पाहताय. शाहिदचं मी आधी म्हटलं की चर्चेत असणारं नाव आणि सध्या तरी त्याच्या पहिल्याच बॉलवर येथे मात्र खेळी संपुष्टात येते. मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्याची जागा घेण्याकरिता नवीन फलंदाज आरडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय. नकुलजी धनगड साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम टू स्वागत आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानबंद व्हायचा आहे. दुसरा चेंडू होता गोलंदाज सुहास कडून आपण इथून मात्र पाहताय. खेळण्याचा प्रयास खूप सारा चांगला पाहायला मिळाला. पण धावसंख्येचा किंवा एक धाव घेण्याचा जो प्रयास होता तो मात्र पाहायला मिळाला नाहीये. कारण ज्या पद्धतीने 38 सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे ते कदाचित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बॅटच्या फेस मध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतील आणि तिथे मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विकेटचं पतन याही फलंदाजाला आरडी ला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. चला थोडंसं विनंती असेल की 38 सर्कल पार होण्याच्या आतमध्ये नवीन फलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये तेही धावत
येणं इथून मात्र बंधनकारक राहील. या गोष्टीची आपण कृपया करून नोंद घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. बॅट्समॅन येऊ दे ना तू पण काय यार हे काय आम्ही बोलूया चर्चा चालू आहे जरा काय बॅटची कट घेऊन चेंडू जर का डिक्लेअर झोनमध्ये जात असेल तर आपल्याला स्ट्राईक रोटेट करणं हे बंधनकारक आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. त्याच्यानंतर व्हाईट बॉल, नो बॉल आणि याकरिता आपण रिव्ह्यू घेऊ शकता. तोही एक या गोष्टीची नोंद घ्या. आणि जे आमचं खेळाडू कक्ष आहे, पेव्हेलियन आहे, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त जे 11 खेळाडू आहेत तेच इथून मात्र बसताना पाहायला मिळतील. त्यांचे जर टीम ओनर असतील तर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद लुटायचा आहे. गोलंदाज या पुढचा बॉल, अंगावर येणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुहासच्या मार्फत पाहायला मिळाला. काही गोलंदाजी हाताळतोय सुहास. एकंदरीत आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत आणि 0 धावा इथे मात्र करून दिल्या गेल्यात आणि 2 गडी 0 या अंकावर बाद करण्यामध्ये यश मैदानाच्या आतमध्ये सुहासला आता मात्र मैदाना पाहायला मिळतं. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा संख्या टीम इथून मात्र आपण बघितलं तर काव्या 11 इगतपुरी संघाची 0 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज यात पुढचा बॉल, वेगवान चेंडू होता, अतिशय योग्य पद्धतीनं. मित्र म्हणेन की आपण सातत्याने म्हणत असतो की वेगावर आणि टप्प्यावर नियंत्रण ठेवणं खूप सारं गरजेचं असतं. तरच एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि प्रत्येक चेंडू मागे या गोष्टीचं नियंत्रण आता मात्र सुहासच्या मार्फत पाहायला मिळतो. गोलंदाज या पुढचा बॉल स्विच हिट केला गेलाय. यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये थोडासा किनार राहिला. थोडा जर बाजूने चेंडू गेला असता तर मग वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मेडन ओव्हरच्या दिशेने वाटचाल चालू गेली होती आणि आता मात्र एक धाव घोषित क्षेत्राच्या स्वरूपातली मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिल्या संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 2-1 या अंकावर धावफलक. चला मॅचला सुरुवात करूयात. षटक क्रमांक पहिला इथं मात्र सुहास संपलाय आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता गणेश लांडले गेले. गणेशचा पहिला बॉल आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने सरळ बॅट उडवले गेले. चेंडूला आहे 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 क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. चुकी होणार नाहीये. फेकी अतिशय वेळेला मैदानाच्या आतमध्ये होताना इथून मात्र पाहायला मिळाली. तोपर्यंत एक वेळ होता आणि तोपर्यंत धावा इथून मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. त्या म्हणजे सिंगल एक धाव इथून मात्र मिळते. गरज होती या धावसंख्येची, कारण पहिल्या षटकाचा आपण एकंदरीत विचार केला गेला तर फक्त आणि फक्त एकच धाव आली होती. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावसंख्येला ब्रेक रोख लागला होता तिथे मात्र तो ब्रेक कसा बाजूला काढता येईल आणि धावसंख्येची गाडी कशी पळवता येईल हा विचार आता इथून मात्र करावा लागेल आणि तो विचार केलाय. पहिल्या चेंडूवर त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळतं. चांगला लागतोय गणेश. शाबाश यार, एक बॉल चांगला. स्टंप माईक आहे आणि त्याच्या मार्फत आमच्या खेळाडूंचाही आवाज आपण इथून मात्र पाहताय. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होईल, निघून जाईल बाउंड्राईच्या दिशेने. निघून चाललाय सरळ सीमारेषा पार. पाहायला मिळतोय तुम्हाला दमदार चौकार 4. चौकार पाहायला मिळाला. मी म्हटलं ना की जी धावसंख्येची गाडी आता मात्र पळवायची आहे त्याला सुरुवात अगदी इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये
पाहायला मिळाली. आमचे पंच सध्या तरी चर्चा करतील. आवाज आलता ना खाली इथून लागून गेलता आता. लागला होता माझा आवाज. इस पण पाहताय निर्धाव फेकी स्टंप माईक सुद्धा यूज केला गेलेला आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे. यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला होता. आमच्या गोल्डन स्पोर्ट्सचे ओनर वैभव यांच्या दिशेने जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आहेत. इथून मात्र सध्या तरी पळून पूर्ण होत असताना आपण पाहताय धावफलक 2 धावेनं का होईना पण पुढे सरसावत असताना इथून मात्र 8 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा टेक्निकल स्ट्रोकचा वारंवार वापर केला जातोय आणि चेंडू सुद्धा निघून जाताना पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे चेंडू सीमारेषा पार चौकार 4. जोरात टाकला होता पहिलाच बॉल. लांब टाकली ना लांब नक्कीच चौकार मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकारांचा बादशाह म्हणून जरूर उल्लेख इथून मात्र केला जातोय फलंदाज राहुलचा. आपण पाहताय धर्मवीर चषक आदरणीय विजयभाई भगत यांची ही स्पर्धा यांचा चषक गेले कित्येक वर्ष आपण या मैदानावर तो चषक रंगताना पाहतोय आणि त्या धर्मवीर चषक मध्ये सलग 6 चेंडू आणि 6 चौकार मैदानाच्या आतमध्ये ठोकणारा राहुल आता मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पॅटला स्पर्श होईल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि षटक समता क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर का होईना धावा संख्या 13. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 गडी बाद करत एकच धाव खर्च करून दिली गेली होती. पण या षटकाचा आपण विचार केला तर एकही गडी बाद होऊ शकला नाहीये. पण धावा संख्या 12 न वाढून जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे 13 या अंकावर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या 13 या अंकावर धावफलक. राईट आहे दोन्ही पण. सुहास दादा त्याला इकडे घेतो ना जरा. मिड विकेट इकडे याददाश या साईडून दोघांच्या मध्ये. चला 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. द्वितीय षटकाच्या समाप्तीनंतर तृतीय षटकाची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली आणि 3रं षटक हाताळण्याकरिता सुहास पवारला इथून मात्र आणले गेले. आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी पाहिलं तर आयकॉनिक पारी ज्यानं अगदी पहिले षटक हाताळत असताना तो मात्र दाखवली गेली होती. 2 गडी बाद करत फक्त एकच धावा खर्च करून दिल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा संधी दिली गेली आहे संघाकडून षटक क्रमांक 3 हाताळण्याची. गोलंदाज सुहास सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल सुहासच्याही यावेळेस बॉलवर पहिल्याच बॉलवर आक्रमण करणारा फटका. आता मात्र म्हणत असतील जैसे को तैसा मिला बडा मजा आया. पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये इतर मात्र आपण पाहताय आणि षटकाराच्या बढतीने धावा संख्या 19 या अंकावर धावफलक. गोलंदाज सुहास पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये कदाचित थोडस गरंगळत जाणारा चेंडू होता. पायाने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयास पाहायला मिळाला आणि पायाला स्पर्श होऊन चेंडू वळण प्राप्त झाला आणि तोच मोका इथून मात्र फलंदाजांना मिळाला 1 धाव कन्वर्ट करण्याकरिता आणि ती सिंगल
मैदानाच्या आतमध्ये आहे. तिथून मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलला धावफलक पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच 20 या अंकावर धावफलक. आतापर्यंत 2 चेंडू फेकून काढले गेले. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. गोलंदाज सज्ज होईल. ओ पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. कदाचित थांबा दर्शवणारा स्टॉप दर्शवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. निर्धावपैकी डॉट बॉल. बॉलिंग आहे सुवास चांगले टाकतात. स्टंप माईकच्या मार्फत खेळाडूंचा मैदानाच्या आतमधला आवाजही आपण ऐकला. हा आपण एकंदरीत बघितलं तर इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला दिलं गेलंय आमच्या आदरणीय निलेशजी पाटोळे साहेबांच्या मार्फत. सातत्यानं मी म्हटलं ना की वेगवेगळ्या संकल्पनेतून भरलेली ही स्पर्धा आपल्याला इथं मात्र पाहायला मिळते आणि आमचा प्रेक्षक राजा इथे उपस्थित होतोय. ज्या पद्धतीने अजय घरत सरांनी माहिती पोचवली की कालचा दिवस महाराष्ट्रासाठी खूप सारा दुःखदायक दिवस आपल्याला इथं मात्र पाहायला मिळाला. कार्यकुशल उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपल्यातून निघून गेले आणि विकेटचं बदल फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. पण आजचा दिवस आपण जर का बघितलं तर आज पुन्हा एकदा ती संधी आमच्या प्रेक्षक राजांकरिता इथून मात्र चालून आलेली आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साईडला म्हणजे खासदार बाळामाव मात्रे पॅव्हेलियनच्या एक्झॅक्ट बाजूला आपण बघितलं तर एक स्टॉल आहे ज्याच्यामध्ये आमचे भोला तिथे आहेत आणि कुपन्स तिथून मात्र दिले जात आहेत. कुपन्सकरिता कुठलंही मूल्य इथून मात्र आकारले गेलेलं नाही आहे. तुम्ही फक्त तुमचा आधार कार्ड नंबर तिथे मात्र दर्शवा आणि ते लकी ड्रॉचं कुपन आहे ते मिळवा. जर त्याच्यामधून एखादी चिठ्ठी निघाली तर त्या खेळाडूला 10,000 रुपयाचं रोख कॅश प्राईज आपण लाईव्हलाही पाहिलं पहिल्या दिवसामध्ये निलेशजी पाटोळे साहेबांच्या मार्फत. आय थिंक डोंगरे साहेबांना त्यांना इथून मात्र वितरित केलं गेलं. पहिले आमचे लक्की प्रेक्षक होते पहिल्या दिवसातील डिंगोरे साहेब भास्करजी डिंगोरे यांना आपण पाहिलं. आजच्या दिवसामधील कोण भाग्यवान येईल. मी आधी म्हटलं की कंपनीत काम केल्यानंतरही 10,000 मिळत नाहीये. इथे फक्त नशीब आजमावायचे. त्यामुळे विनंती असेल की जास्तीत जास्ती प्रेक्षकांनी तिथे मात्र लाभ घ्या आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतं तर लगातार दोन्ही चेंडू आणि दोन्ही चेंडूवर विकेटचं बदल फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. षटक संपतं. इथून मात्र क्रमांक 3चा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 21-21. बोलू नाही शकत म्हणून सर. अरे माझा आवाज किती सांग. पॉइंट ए कल्पेव याला इथं घेतो मध्ये जरा. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. त्याआधी मी तुमच्यापर्यंत जरूर एक पोचवीन की लकी ड्रॉचं जे कुपन आहे जर इथे ते खेळाडू उपस्थित ते प्रेक्षक इथे उपस्थित असतील तरच त्यांना ते पारितोषिक दिलं जाईल. अन्यथा इथून मात्र दुसरी चिठ्ठी दुसरा जो ड्रॉ आहे तो इथून मात्र केला जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज होतोय. इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला कल्पेश पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता पहिलाच बॉल कल्पेशचा आपण इथून मात्र पहिल्या तर निर्धाव स्वरूपातली फेकी पहिल्याच बॉलवर पाहायला मिळते. थोडंसं आता मात्र प्रेशर क्रिएट करायला सुरुवात करतात कल्पेश असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर पुढचाही बॉल या वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला हा चेंडू पुन्हा एकदा लगातार दोन्ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. लवली बॉल यार कल्पेव. गोलंदाज सय्यद. हो पुढचा बॉल फसवतायत पुन्हा एकदा. बॅटरला आता मात्र कळत नाहीये की चेंडू खेळायचा तरी कसा. तिन्ही चेंडू निर्धाव स्वरूपातली फेकी. ज्या पद्धतीनं सुहासनं गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळली होती तसंच काहीच चित्र आता मात्र मैदानाच्या षटक क्रमांक 14 कल्पेशला हाताळताना इथून मात्र दिसतंय आपल्याला. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल
निर्धाव फेकी. गुड बॉल यार, शाबाश आहे. अरे जॉन्टी एवढं चांगलं लागतंय बॉल. आवाज येऊ दे. सलगचा चौथा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. या षटक क्रमांक 4 मधील निर्धावेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये आलाय. जसा आलाय तसा फेकून दिले गेले चेंडूला बाउंड्राईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय चौकार. 4. आता असा गेला म्हणून आला बॉल. कॅन्सल कॉल पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. चेंडू निघून चाललाय बाउंड्राईनच्या पलीकडे. षटकार 6. एक बॉल चांगला, एक बॉल चांगला. थोड़ा बाहर से आया था ना इसलिए हुआ. दिवस सहस्र मैदानाच्या आतमध्ये वापरलं गेलं. षटकार आल्यानंतर दिवस सहस्र पाहायला मिळालं. एक धाव इथून मात्र मिळाली आहे अंतिम चेंडूवर चौथ्या षटकाच्या आणि एकरी धावेने 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 28-28 या अंकावर धावफलक. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता ऋतिकला आमंत्रित केले गेले. गोलंदाज ऋतिक तुम्हाला सज्ज होईल. ओहो, पहिलाच बॉल होता यावेळेस. कदाचित समोरच्या दिशेनं या चेंडूला खेळण्याचा प्रयास होता पण कन्फ्युजन मध्ये पाहायला मिळाला. 22 स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून सध्या तरी पूर्ण होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मिळेल आणि एकरी धावेने धावसंख्या पोहोचत असताना 29-29. ऋतिक दिवाणे आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॅकर यावेळेस सभेमध्ये चेंडू तो होता. फटका फसलाय की काय? चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका फसतोय आणि परतावा लागेल. इथून मात्र झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आशयाला. पाच गडी आतापर्यंत बाद होत आहेत आणि 5 गड्यांच्या मोबाईलला धावसंख्या अजूनही 29-29 या अंकावर रविराजला आणले गेले. रवीला आपण पाहताय आता एकंदरीत आपण बघितलं तर टीम इगतपुरी संघाला सातत्यानं गडी बाद होताना पाहायला मिळतात. बुरुज ज्या पद्धतीनं ढासळावा त्या पद्धतीनं आता मात्र फलंदाजी करणाऱ्यांचा जो बुरुज आहे तो आता मात्र ढासळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुढचा बॉल बैठक खेळण्याचा प्रयास ऐन मुवमेंटला ओळखलं बाहेर जाऊ शकतो लेग स्टिकच्या आणि त्याच्यानंतर पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवत आहेत की या सिद्धूर मात्र लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 30 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल पॉकेट डिलिव्हरी गोलचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फेस करत असताना आणि एक धाव इथून मात्र अंकित करत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल थोडासा घुसून मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. निर्धाव फेकी आहे. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. हॅलो 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 चेक. गोलंदाज सय्या षटकातील. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर एक चांगली उंची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजीचा जो
इथून मात्र तोफखाना आहे तो सध्या तरी पाहायला मिळतं. वन बाउन्सचा इशारा पंचांनी इथून मात्र पोहोचवला गेलाय. एक बाउन्स करण्याची मुभा असते गोलंदाजाला आणि ती सध्या तरी संपुष्टात येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय, उडवला गेलाय चेंडूला. चेंडू सीमा रेषा पलीकडे पाहायला मिळतोय तो मात्र षटकार 6 आणि या मैदानाच्या आतमधून मुख्य व्यासपीठाच्या दिशेने शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय विजयजी भगत साहेब इथे उपस्थित होत आहेत. उपनगराध्यक्ष शहापूर नगर पंचायत आदरणीय सन्माननीय विजयजी भगत साहेब इथे उपस्थित होत आहेत. गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या तालमीत कसलेलं आणि वाढलेलं हे नेतृत्व आपण पाहताय आणि समाजसेवा ज्या व्यक्तिमत्वानं गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या मार्फत शिकली आणि या शापूरकरांची सेवा करण्याकरिता हे व्यक्तिमत्व 24 तास सातत्याने व्यक्तिमत्व उपलब्ध असतं. वेलकम विजयजी भगत साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. पाच षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 37 अंतिम षटक प्रगती पथावर आहे आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता राकेशला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केले गेले. चला राकेश, अंतिम षटक हाताळण्याकरिता आपण इथून मात्र सज्ज व्हा. गोलंदाजी ट्रॅकवर पण राकेशला आपण पाहताय. शेवटचं षटक, अंतिम षटक आणि इथून मात्र हे 6वं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राकेश. याच्यानंतर जो सामना आपल्या भेटेला आहे त्यांना पाहायला मिळेल गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल आपण बघूच, पण त्याच्या आधी पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला त्यांना पाहायला मिळेल अक्षया कंस्ट्रक्शन आणि त्याच्या विपक्षात चालू असणाऱ्या सामन्यामधील विजयी संघ. या 2 संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतो षटकात येईल. पुढचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, हवेमध्ये चेंडू झेलला आहे संधी. चेंडू खाली सुहास इथून मात्र पोहोचतोय. सुहासच्या हातामध्ये चेंडू, फटका फसलाय, विकेटचं पतन. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना झेलबाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला नाही. तशी जागा घेण्याकरिता सनी आय थिंक विकेट क्रमांक 6 तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळालं. हो, चांगला चेंडू आपण पाहताय. अगदी फलंदाजाला हतबल होण्याकरिता भाग पाडले गेले या चेंडूवर. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून काढले गेले. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम चेंडू 3 जसे डिलिव्हर होतील तसं मात्र या मॅचचं भवितव्य इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा निर्धाव फिकी डॉट बॉल. थांबा दर्शवणारे वारंवार चेंडू इथून मात्र डिलिव्हर होत आहेत. हुकी डाव द्यायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे, इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकी धाव खर्च करून दिली गेली नाहीये. इथं मात्र राकेश कडून आणि यस व्हाईट बॉलची 1 धाव आता मात्र आपल्याला पाहायला मिळाली. अवंतरच्या स्वरूपातली, अतिरिक्तच्या स्वरूपातली 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. एकेरी धावेने धावसंख्या 38 या अंकावर धाव फलक. 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले होते, ज्याच्यामध्ये एक गडी सुद्धा बाद केला गेला होता. यशा दाखवण्याचा प्रयत्न, चेंडू तर आणि फटका तर कन्वर्ट झालाय. आणि घडतं तरी काय मैदानाच्या आतमध्ये, इथं मात्र बॅटनं 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. थेंबे थेंबे तळे साचे धावसंख्या 39 या अंकावर.
अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. अंतिम चेंडू होता. प्रहार करण्याचा प्रयास पाहायला मिळाला होता. फटका तिथे मात्र बसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात होता. विकेटचं बदल परतावं लागेल. तंबूच्या आशयाला षटक क्रमांक 6 संपेल आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. विजयाकरिता 40 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि टेनिस क्रिकेटचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते तेव्हा तेव्हा ती सर्वाधिक टफ होताना इथून मात्र पाहायला मिळते आणि तसंच काहीसं चित्र इथून मात्र पाहायला मिळेल का हे ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होतील सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत सरांचा आवाज. थैंक यू तेजस और स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 में। ये बैटिंग कार्ड काव्या 11 इगतपुरी का। शुरुआत में राहुल ने अच्छी बल्लेबाजी की, 8 गेंदों में 18 रन बनाए। क्लासिक शॉट्स उनके बैट से निकले, लेकिन शाहिद जो कि ऑल इंडिया आइकॉन प्लेयर है, शाहिद शेख 0 पर आउट हुए, आरडी भी 0 पर आउट हुए। उसके बाद विकास ने जरूर पारी को संभाल कर रखा था। 17 गेंदों में 16 रन उनके बल्ले से आए और अन्य बल्लेबाज कुछ खास कर नहीं पाए। मात्र 39 रन बने हैं 7 विकेटों के नुकसान पर। 40 रनों की एक छोटी सी चुनौती इस मैच को जीतने के लिए नयन स्पोर्ट्स आसनगांव गेरसी टीम के सामने। गेंदबाजी कमाल की रही है, बहुत ही अनुशासित गेंदबाजी देखने को मिली नयन स्पोर्ट्स आसनगांव गेरसी टीम द्वारा। सुहास पवार ऑल इंडिया आइकॉन प्लेयर हमेशा की तरह इकोनॉमिकल, 2 ओवर में 9 रन देकर 4 विकेट्स। पिक ऑफ द बॉलर्स गणेश थोड़े से महंगे साबित हुए, 1 ओवर में 12 रन। कल्पेश ने 1 ओवर किया था, 7 रन मात्र दिए थे, विकेट नहीं मिला। लेकिन आखिर के ओवर्स में ऋतिक और राकेश ने जबरदस्त गेंदबाजी की, 1 विकेट ऋतिक के खाते में, 2 विकेट्स मात्र 2 रन देकर राकेश ने चटकाए। पार्टनरशिप्स पहले विकेट के लिए तो कुछ भी नहीं था और दूसरे विकेट के लिए भी कुछ नहीं था। 0 पर 2 विकेट गिरे थे। उसके बाद तीसरे विकेट के लिए 21 रनों की पार्टनरशिप हुई और विकेट टूटने के बाद लगातार फिर से विकेट गिरती चली गई। तो फाइनल स्कोर 39 रन 7 विकेटों के नुकसान पर 3 अतिरिक्त रन उसमें देखने को मिले। गजब की गेंदबाजी नयन स्पोर्ट्स आसनगांव गेरसी टीम के गेंदबाजों द्वारा। तो 6 ओवर्स में मात्र 40 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए नयन स्पोर्ट्स आसनगांव गेरसी टीम को। आज ग्रुप सी के मैचेस आपके सामने हैं। एनपी स्पोर्ट्स अर्थात नीलेश पाटोले स्पोर्ट्स शाहपुर की ओर से आप सभी का बहुत बहुत स्वागत है। ये सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है ग्रामीण टेनिस क्रिकेट.in पर। कई सारी ऑनलाइन व्यूवर्स हमारे साथ जुड़े हुए हैं और मैदान के इर्द गिर्द भी काफ़ी दर्शक अब नजर आ रहे हैं और दर्शकों के लिए तो स्वर्णिम अवसर है। लकी ड्रॉ है, फ्री ऑफ कॉस्ट है, कोई शुल्क आपसे नहीं लिया जा रहा है। खाली आपको आपका आधार कार्ड लेकर आना है और कूपन लेना है और मौका पाइएगा 10,000 रुपये जीतने का। मैचेस जैसे ही खत्म हो जाएंगे, रात में जो आखिरी मैच समाप्त हो जाएगा उसके बाद लकी ड्रॉ ओपन किया जाएगा। भाग्यशाली विजेता को मिलेंगे 10,000 रुपये। आज भी मौका है, कल भी मौका रहेगा आपके पास और परसों फाइनल डे में भी मौका रहेगा। नीलेश पाटोले साहब की ये देन है। बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट। बल्लेबाजी कुछ खास रही नहीं है काव्या 11 इगतपुरी की, लेकिन टूर्नामेंट काफी खास है और मैच को जीतना है तो खास प्रदर्शन गेंदबाजी में उनको करना होगा। क्षेत्ररक्षकों को साथ देना पड़ेगा गेंदबाजों का। अक्षय थेटे पहला ओवर लेकर तैयार होते हुए, प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं पारी की शुरुआत करने के लिए नयन स्पोर्ट्स आसनगांव गेरसी टीम की ओर से। ऑल इंडिया आइकॉन प्लेयर सूरज केनी और उनके साथ कल्पेश जाधव। सूरज के पास स्ट्राइक, पहली गेंद लॉफ्ट कर दिया है, कमाल का शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर डिपॉजिट किया है गेंद को। पहली गेंद पर सिक्सर। अक्षय की पहली गेंद बिल्कुल ऊपर डाली थी उन्होंने, ऑफ कटर डालने का प्रयास, लेकिन बल्ले
के बिल्कुल नीचे ये गेंद डाली गई थी और कोई दिक्कत नहीं। वहां पर एक क्लासिक छक्का सूरज केने के बल्ले से, शानदार लॉफ्टेड ऑफ ड्राइव। एक तो मिड ऑफ भी सर्कल के अंदर था, उनको पता था कि जोखिम नहीं है इस स्ट्रोक में, लेकिन टाइमिंग इतनी अच्छी थी कि बिल्कुल बाउंड्री के बाहर जाकर गिरी है गेंद। इस बार ऑन द राइज खेला है, मिड ऑफ के ऊपर से फील्डर पीछा तो करेंगे लेकिन नहीं पहुंच पाएंगे। पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। मकसद पूरी तरह से साफ करते हुए सूरज केने, मैन फ्रॉम भावाड़े। भले ही टारगेट छोटा है लेकिन गेंद यदि बड़ा शॉट खेलने लायक है तो मैं बड़ा शॉट खेलूंगा और खासतौर पर पावर प्ले में आक्रामक बैटिंग करूंगा, यही रणनीति है उनकी। और उनको पता है कि 3-4 भी बड़े शॉट्स लगते हैं पावर प्ले के दौरान तो ये लक्ष्य काफी आसान बन जाएगा। इस बार अच्छी गेंद बाहर की तरफ निकाला अक्षय थेटे, जिनके पास कई सारे वेरिएशंस है, ऑफ कटर, लेग कटर, बैक ऑफ द हैंड डिलीवरीज, यहाँ तक कि नकल बॉल भी डाल सकते हैं। तो कब कौन सी गेंद करेंगे ये कहना मुश्किल है। क्विकर स्वीप करना चाहते थे और कहीं ना कहीं गलत गेंद का चयन कर बैठे इस स्वीप शॉट के लिए सूरज केने। पहले 2 गेंदों पर 2 बड़े हिट्स आए, सिक्सर और चौका, उसके बाद लगातार 2 डॉट डिलीवरीज। और काव्य 11 इगतपुरी को जीतना है तो लगातार विकेटें निकालनी पड़ेगी। इस बार अच्छा शॉट है, लेट कट करते हुए डिक्लेयर जोन में निकाल दिया है गेंद को। स्ट्राइक रोटेट हो जाएगी, स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन बिना किसी नुकसान के। 6 ओवर्स में केवल 40 बनाने हैं मैच को जीतने के लिए नयन स्पोर्ट्स आसनगांव गेर से टीम को। आज का ये दूसरा मुकाबला है। आज के पहले मैच में काफी रोमांच देखने को मिला। अक्षय कंस्ट्रक्शंस ने उस मैच को जीता, आखिरी ओवर में 8 रन डिफेंड होते हुए हमने देखे। दर्शन ने वो कारनामा किया। अच्छी गेंद थी, बिल्कुल स्टंप्स की दिशा में, लगभग यॉर्कर लेन पर। सावधानी बरती है पहली गेंद पर कल्पेश जाधव ने। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति, 11 रन बिना किसी नुकसान के पहले ओवर के बाद नयन स्पोर्ट्स आसनगांव गेर से। कल्पेश जाधव जो कि अपने बहुत ही विस्फोटक अंदाज के लिए जाने जाते हैं, लेकिन काफी अनुभवी खिलाड़ी, और जरूर इस बात का एहसास होगा उनको कि अब टारगेट तो इतना बड़ा नहीं है, शुरुआत अच्छी हुई है, इसलिए वो पहली गेंद जो कि सटीक यॉर्कर लेन पर आ रही थी उसको सम्मान दिया उन्होंने। तो ये मैच्योरिटी आप अपेक्षित भी करते हो एक अनुभवी खिलाड़ी से। गेम की सिचुएशन रीड करना बहुत ही जरूरी है एक प्लेयर के लिए। विकास आक्रमण पर आते हुए, इस विकेट पर काफी समय बिताया उन्होंने मैच के पहले हाफ में बल्लेबाजी करते वक्त। पहली गेंद हेलीकॉप्टर और लॉन्ग ऑफ के ऊपर से मैक्सिमम, सूरज के ने बढ़िया टच में दूसरा सिक्सर उनके बल्ले से। यॉर्कर लेन पर रखने का प्रयास था लेकिन ये कमाल का स्ट्रोक, यॉर्कर सटीक नहीं थी। यॉर्कर में यही समस्या है, आप लेंथ में थोड़ा सा भी चूक जाते हो तो फिर मार पड़ सकती है। और आधुनिक क्रिकेट में कई सारे बल्लेबाज हैं जो फुलर लेंथ की गेंदों पर, यहाँ तक कि सटीक यॉर्कर्स पर भी अच्छे हेलीकॉप्टर उड़ाते हैं, उसमें से सूरज केने भी एक है। इस बार थोड़ा धीमा डाला था, बैकफुट पर जाकर निकालना चाहते थे, कवर्स की दिशा से ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। 17 रन बने हैं और 17 के 17 रन सूरज केने के बल्ले से। 7 गेंदों का सामना किया है, एक चौका 2 छक्के जड़ चुके हैं। यहां से केवल 23 रनों की जरूरत है और फिलहाल तो दूसरा ही ओवर चल रहा है। इस बार स्लॉग हिट बॉटम एंड को इस्तेमाल में लाए लेकिन सीधे फील्डर को ढूंढा डीप मिड विकेट पर। आसान सा कैच, फ्री होम डिलीवरी थी एक तरह से फील्डर के लिए, कोई गलती नहीं डीप में और सूरज केने आउट। पर्याप्त एलिवेशन कहीं ना कहीं ये शॉट में प्राप्त नहीं कर पाए और जहां पर फील्डर मौजूद था वहीं पर खेला उन्होंने, गैप में नहीं खेल पाए। अच्छा स्टार्ट मिला था और लंबा लेकर जा सकते थे इस पारी को, कहीं ना कहीं नॉट आउट जाने के भी चांसेस थे उनके पास, लेकिन बड़े हिट्स में ज्यादा डील करने की कोशिश हो रही थी और आखिरकार विकास को मिली है सफलता। पहला झटका 17 के स्कोर पर नयन स्पोर्ट्स आसनगांव गेर से टीम को। एक आइकॉन आउट हुए,
और दूसरे आइकॉन मैदान में आते हुए सुहास पवार। सुहास पवार जब भी आते हैं यहाँ पर शाहपुर में खेलने के लिए तो काफी इम्प्रेस करते हैं, और उनके बारे में ये अक्सर कहा जाता है कि जितने भी जो सुपरस्टार है टेनिस क्रिकेट के, उसमें से सुहास पवार एक ऐसे खिलाड़ी है जो सर्वाधिक टूर्नामेंट्स खेलते हैं बतौर आइकॉन, पूरे भारत भर में खेलते रहते हैं। इस मैच में भी गेंदबाजी गजब की है, उन्होंने 4 विकेटें उनके खाते में, पूरी तरह से नेस्त नाबूद कर दिया उन्होंने विपक्षी टीम की बल्लेबाजी को। और जब बल्लेबाजी के लिए आए हैं तो कोई ज़्यादा चिंता का विषय नजर नहीं आ रहा है। 17 रन ऑलरेडी स्कोर बोर्ड पर लग चुके हैं और यहाँ से केवल 23 रनों की जरूरत है। एक सूझबूझ भरी पारी की अपेक्षा कैप्टन जरूर कर रहे होंगे सुहास पवार से। काव्या 11 इगतपुरी के लिए हम देखें तो निश्चित रूप से विकेट मिला है, ऐसे में नए बैटर को दबाव में लाना होगा। सीधे फील्डर के पास थोड़ा सा पीछे रखा था, गैप में खेल नहीं पाए, पुल किया था वहां पर सुहास पवार ने। 26 गेंदें अभी भी शेष है, 26 गेंदों में 23 रनों की जरूरत, लेस देन रन बॉल इक्वेशन। 39 रन ही केवल स्कोर बोर्ड पर लगा पाए काव्या 11 इगतपुरी के बल्लेबाज, जो कि सेकंड लोवेस्ट टोटल है इस टूर्नामेंट का। ये नवा में बहुत ऊपर खेल बैठे हैं, फील्डर पहुंच पाएंगे या नहीं, अवसर नहीं है। गेंद मैदान के बाहर, मैक्सिमम 6 रन। ऐसे लगा कि कंट्रोल में नहीं है पूरी तरह से, थोड़ा सा टॉपेज ही लगा था ये। जी हाँ, बल्ले के थोड़ी ऊपर तो लगी थी, इस वजह से ऊंची भी बहुत गई थी और एक लम्हे के लिए कहीं ना कहीं सुहास पवार की जान भी हलक में आ गई होगी, लेकिन आखिरकार मिड विकेट बाउंड्री को क्लियर करने में कामयाब। सिक्सर से खाता खुलता हुआ सुहास पवार का, स्कोर उछलता हुआ 23 रन 1 विकेट के नुकसान पर। और जगह बनाने को देख रहे थे, लेकिन बहुत अच्छी यॉर्कर एंड वक्त पर अपना स्ट्रोक बदलते हुए केवल दिशा दिखाई थी बैकवर्ड पॉइंट की तरफ। डॉट डिलीवरी और इसके साथ ही पावर प्ले का खेल समाप्त होता हुआ। नयन स्पोर्ट्स आसनगांव गिर से टीम काफी मजबूत स्थिति में, रन संख्या 23 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 4 ओवर्स में केवल 17 रन चाहिए। इसके बाद अगला मुकाबला इस मैच की विजेता टीम और अक्षया कंस्ट्रक्शंस मुरबाड के बीच में रहेगा। उसके बाद इस मैच में जो टीम हारेगी उस टीम को एक बार फिर से हम एक्शन में देखेंगे नॉकआउट मैच में। डीएस स्पोर्ट्स शेंद्रून के विरुद्ध वो मैच उनको खेलना पड़ेगा। अक्षय थेटे आक्रमण जारी रखते हुए, ये छोटा तीर कई बार घाव देता है गंभीर। स्लोवर बॉल लॉक किया है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक, बॉलर के पीछे 3 खिलाड़ी प्रयासरत, तीनों के बीच में जाकर गिरी। किस्मत वाले हैं बल्लेबाज कल्पेश जाधव, खाता खुला है उनका सिंगल के चलते। ये तो है कि कल्पेश बहुत ज्यादा देर तक खामोश नहीं बैठ सकते, ये उनका स्वभाव रहा है, पिछले कई सालों से हम उनको देखते आ रहे हैं। पहली गेंद जब खेली थी तो उसको सम्मान दिया था उन्होंने पहले ओवर में, लेकिन ये दूसरी गेंद जिसका सामना करते हुए उन्होंने एक ऊंचा शॉट खेला। आने दिया गेंद को, सेंसिबल बैटिंग सुहास पवार। जानते हैं कि यहां पर ज्यादा जल्दबाजी करने की जरूरत नहीं है। स्कोर बढ़ता हुआ 25 रन 1 विकेट के नुकसान पर। एक तरह से औपचारिकताएं नजर आ रही है इस मैच में। करारा शॉट, काउ कॉर्नर के रीजन में फील्डर पहुंचे, वहां पर अच्छा क्षेत्ररक्षण। अक्षय थेटे हर संभव कोशिश कर रहे हैं विकेट निकालने के लिए, और उनके बॉलिंग की खासियत तो यही है कि वो ज़्यादा डिफेंसिव सोच नहीं रखते हैं। अटैकिंग बॉलिंग ऑप्शंस उनके पास, जिस तरह की गेंदें हैं खासतौर पर यॉर्कर्स अच्छे डालते हैं, ये कटर्स जो है वो काफ़ी इफेक्टिव रहते हैं उनके। लेकिन चूंकि बल्लेबाजों ने कहीं ना कहीं निराश किया, स्कोरबोर्ड पर ज़्यादा टोटल देखने को नहीं मिला है, तो वो थोड़ा सा फ्रस्ट्रेशन एक गेंदबाज के भी मन में रहता है।
स्कोर इस समय 27, 1 विकेट के नुकसान पर। टाइमिंग अच्छी है, फील्डर है पीछे और गेंद फील्डर के पीछे उनके ऊपर से मैक्सिमम एफर्टलेस, कम से कम प्रयास और ज्यादा से ज्यादा परिणाम हासिल करते हुए कल्पेश यादव। फुल टॉस गेंद बिल्कुल पैरों पर आ रही थी और एक तरह से दिशा दिखाई है। लैप शॉट, ज्यादा ताकत नहीं थी लेकिन टाइमिंग गजब की और 6 रन अर्जित किए हैं। अब केवल 7 रन चाहिए जीतने के लिए। इस बार ड्राइव की हवा में लॉन्ग ऑफ मौजूद है। ओ, कोई मौका नहीं फील्डर के पास। एक और 6। कल्पेश अपना स्वाभाविक खेल खेलते हुए पहले स्क्वायर लेग के ऊपर छक्का और उसके बाद फ्रंट लेग को खोलते हुए सामने लॉफ्टेड ड्राइव खेला, लॉन्ग ऑफ बाउंड्री को क्लियर करते हुए स्कोर्स लेवल हो चुके हैं। अब केवल 1 रन चाहिए जीतने के लिए नयन स्पोर्ट्स आसनगांव गेर से टीम को। शानदार प्रदर्शन इस मैच में नयन स्पोर्ट्स आसनगांव गेर से टीम का। टॉस जीतकर उन्होंने पहले गेंदबाजी की और क्या गजब की गेंदबाजी रही। सुहास पवार रिकरिंग चीफ रहे जिन्होंने 4 विकेट छटकाए। विपक्षी टीम के बल्लेबाजों को सिर उठाने का ज्यादा मौका नहीं दिया, केवल राहुल ने अच्छे शॉट्स लगाए थे, वो काफी कॉन्फिडेंट नजर आए थे। लेकिन उनके अलावा जो बल्लेबाजी हमने देखी कहीं ना कहीं साधारण स्तर की। सिंगल, इसके साथ ही मैच फिनिश होता हुआ 9 विकेटों से ये मुकाबला जीत लिया है नयन स्पोर्ट्स आसनगांव गेर से टीम ने। अभिनंदन टीम नयन स्पोर्ट्स आसनगांव गेर से एंड हार्ड लक काव्या 11 इगतपुरी। मैच समरी तुरंत आपकी स्क्रीन पर आप देख सकते हो। काव्या 11 इगतपुरी टीम ने मात्र 39 बनाए 7 विकेटों के नुकसान पर। राहुल ने अच्छी बैटिंग की थी, 8 गेंदों में 18, 17 गेंदों में 16 रन विकास ने बनाए थे। 4 विकेट सुहास पवार के खाते में, 2 विकेट राकेश ने चटकाए और जवाब में तीसरे ओवर के बाद चौथे ओवर में ही टारगेट हासिल किया। 40 पर 1 सूरज किने ने 17 बनाए, 14 पर नाबाद रहे कल्पेश यादव और 9 रन बनाकर नाबाद रहे सुहास पवार। 1 विकेट जो गिरा वो विकास को मिला। 9 विकेटों